पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे कनेक्शन समोर आले। तत्कालीन एटीएसचे अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमबीर सिंह यांनी नागपूर इथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते अशी माहिती समोर आली आहे। मात्र या आदेशाचं पालन न केल्याने मुजावर यांना एका प्रकरणात गोवण्यात आलं असल्याचा दावा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात करण्यात आलाय। या खटल्याची सध्या मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात सुनावणी सुरू आहे। न्यायाधीश ए.के. लाहोटी यांच्या समोर झालेल्या सुनावणीत या खटल्यातील आरोपी क्रमांक 10 सुधाकर द्विवेदी यांचे वकील रणजित सांगळे यांनी हा खळबळजनक आरोप केलेला आहे। तर आपण पाहतोय परमबीर सिंग यांचं कनेक्शन समोर आलेलं आहे। वकिलांच्या दाव्याने आता नव्या चर्चांना उधाण आलंय। 2008 मधील मालेगाव ब्लास्ट प्रकरणातली ही बातमी आपण पाहतोय। परमबीर सिंग यांनी मोहन भागवत यांना मुंबईला आणण्याचे आदेश दिलेले होते। तत्कालीन एटीएस अधिकारी मुजावर यांना तसे आदेश त्यांनी दिले असल्याचं आरोप करण्यात आलेला आहे। आदेशाचं पालन न केल्याने मुजावर यांना गोवल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे। वकील रणजित सांगळे यांनी हा खळबळजनक आरोप केलेला आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। मालेगाव बॉम्बस्फोटाशी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं कनेक्शन समोर आलेलं आहे। तत्कालीन एटीएसचे अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमबीर सिंग यांनी नागपूर इथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते अशी माहिती समोर आली। आणि हे पत्र नेमकं काय आहे, त्यामध्ये काय लिहिलंय किंवा काय आरोप करण्यात आलेत, आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। मी मेहबूब मुजावर एटीएस इथे नेमणुकीस होतो तेव्हा मला गोपनीयरित्या आदेश दिला होता की सरसंघचालक मोहन भागवत यांना पकडून आणण्याविषयी तोंडी आदेश दिला होता। तो अवैध असल्याने आणि भयानक असल्याने मी त्याची कार्यवाही केली नाही। सदरचा प्रकार दाबण्यासाठी माझ्यावर खोटी केस केलेली आहे असा जबाब माजी एटीएस अधिकाऱ्यांना दिलेला आहे। त्यामुळे आता एकच खळबळ माजलेली आहे। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी हा गौप्यस्फोट करण्यात आलेला आहे। दोन 2008 मधलं हे मालेगाव ब्लास्ट प्रकरण, त्यामुळे परमबीर सिंग यांचं खरंच यामध्ये काही कनेक्शन होतं का असा सवाल आता उपस्थित होतोय। परमबीर सिंग यांनी मोहन भागवत यांना मुंबईला आणण्याचे आदेश दिले होते। तत्कालीन एटीएस अधिकारी मुजावर यांना हे आदेश दिले होते असा आरोप करण्यात येतोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आता एक वेगळीच माहिती समोर येते, काय अपडेट? फरा अत्यंत धक्कादायक नव्या प्रकारचे खुलासे आणखीन हे प्रकार सगळे समोर येत आहे। खरं तर 2008चा मालेगाव ब्लास्ट खटला, आणखीन या खटल्याची सुनावणी गेल्या 15 वर्षापासून मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात आहे। आणखीन या सुनावणीत एक महत्वाचा पुरावा समोर आलाय। आपल्याला माहिती की आरोपी क्रमांक 10 याचे वकील रणजित सांगळे यांनी हिंदू दहशतवाद हे सगळं खोटं आहे, कपोलकल्पित आहे असा दावा करताना अत्यंत महत्वाचा पुरावा सादर केला। मेहबूब मुजावर जे तत्कालीन एटीएस अधिकारी होते त्यांचं कलम 313 अंतर्गत असलेला जबाब, आणि या जबाबामध्ये तत्कालीन म्हणजे जे आता विद्यमान सुद्धा आहे सरसंघचालक मोहन भागवत यांना पकडून आणा अशा प्रकारचे मला तोंडी आदेश दिले होते अशा प्रकारचा दावा त्यांनी केला। तत्कालीन आपल्याला माहिती आहे की परमबीर सिंग हे एटीएसचे सह पोलीस आयुक्त त्यावेळेस होते आणि जॉईंट सीपी होते हेमंत करकरे, आणि परमबीर सिंग यांनी हे तोंडी आदेश दिले मोहन भागवत यांना पकडून आणा अशा प्रकारचा त्यांनी दावा केला, खुलासा केला। कलम 313 अंतर्गत असलेल्या जबाबाची अत्यंत महत्वाची प्रत न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। आणि याच्यामध्ये हे स्पष्ट होतंय की हा जबाब देत असताना मुजावर यांनी हा दावा केलाय। या प्रकरणातले अत्यंत खळबळजनक पुरावे समोर येत आहेत। आपल्याला माहिती आहे की हिंदू दहशतवादाचा एक चेहरा, भगवा आतंकवाद म्हणून 2008ला मालेगाव ब्लास्ट झाला, त्यानंतर अनेक गोष्टींचे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले। तत्कालीन सरकारच्या माध्यमातून सुद्धा हे आरोप करण्यात आले होते आणि हे आरोप असताना खूप मोठं काहूर समोर आलं होतं। नेमकं या प्रकरणात तथ्य काय हे या कोर्टातल्या सुनावणीनंतर किंवा कोर्टातल्या अंतिम निकालपत्रामध्ये स्पष्ट होईलच, पण तोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचा जातीचा आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न हा सातत्याने तत्कालीन सरकारच्या माध्यमातून किंवा तत्कालीन सरकारच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केला गेलाय का, हा खरोखर प्रश्न आता उपस्थित झाला। आणि नेमके हेच प्रश्न, हेच मुद्दे आता विशेष एनआयए कोर्टामधल्या सुनावणीमध्ये समोर येत आहे। ही धक्कादायक माहिती जी समोर येते, आणखी यातूनच नेमकं खरोखर या प्रकरणातलं तथ्य काय आहे हे जितकं महत्वाचा प्रश्न उपस्थित झालाय, त्याचबरोबर या प्रकरणाचं गूढ वाढलंय आणि अर्थातच
महबूब मुजावर यांनी जो दावा केलाय किंवा कलम 313 अंतर्गत जो जबाब त्यांचा रेकॉर्ड सोलापूर न्यायालयात झालेला आहे, ज्याची प्रत न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे आणि या प्रतमध्ये आपण स्पष्टपणे बघू शकतो की मोहन भागवत यांना पकडून आणा अशा प्रकारचे तोंडी आदेश मला दिले, पण हे आदेश अत्यंत अवैध आणि चुकीचे असल्यामुळे मी त्याचं पालन केलं नाही आणि म्हणूनच माझ्यावर कारवाई करण्यात आली, अशा प्रकारचा दावा तत्कालीन एटीएसचे अधिकारी महबूब मुजावर यांनी केलाय. मुजावर यांच्या या दाव्याने किंवा कलम 313 अंतर्गत असलेल्या स्टेटमेंटमुळे अनेक धक्कादायक प्रश्न उपस्थित झालेले. अर्थात या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं वेगवेगळ्या तपास यंत्रणांना द्यावी तर लागणारच. ज्या ज्या अधिकाऱ्यांचं नाव या सुनावणीमध्ये आरोपी किंवा आरोपीचे वकील किंवा या स्टेटमेंटमधनं समोर येत आहे, त्या अधिकाऱ्यांना सुद्धा संशयाच्या घेऱ्यामध्ये उभं राहावं लागतंय का, ते सुद्धा याची काही उत्तरं देणार का, किंवा त्या काळामध्ये नेमकं काय झालं होतं, जे आरोप त्यांच्यावर करण्यात आलेले आहेत खरोखर त्यांनी तोंडी आदेश दिले होते का, या सगळ्याच गोष्टींचा त्यांना खुलासा करावा लागणार का, किंवा कोर्ट स्वतः या गोष्टीची गंभीर नोंद घेऊन त्यांना स्टेटमेंट देण्यासाठी कोर्टात बोलवणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असले तरी त्याची उत्तरं मात्र आज एनआयए कोर्टाचे न्यायाधीश A.K. लाहोटी यांच्या कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीमध्ये स्पष्ट होणार आहे, एक मात्र निश्चित. पण या सगळ्या प्रकरणाची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली. आपल्याला माहिती आहे की साध्वी प्रज्ञा सिंग ज्या खासदार होत्या त्यासह अनेक आरोपी याच्यात आहे. नुसतं इतकंच नाही तर 2 आरोपी संदीप डोगरा आणखीन कालसंग्रा यांचा मृत्यू, या प्रकरणानं सुद्धा धक्कादायक खुलासा कलम 313 अंतर्गत दिलेल्या जबाबामध्ये महबूब मुजावर यांनी केले. नेमकं काय यातलं सत्य आहे, काय नेमकं यातलं तथ्य आहे, न्यूज 18 लोकमत सातत्याने याचा पाठपुरावा जरी करत असलं तरीही न्यायालयीन बाब ही सगळ्यात महत्वाची. कोर्टामध्ये नेमकं काय घडतं ते महत्वाचं. कोणताही आरोप केला गेला तो तोंडी असेल तर त्याचा पुरावा काय हा सुद्धा मुद्दा महत्वाचा असतो. कलम 313 अंतर्गत अशा प्रकारे त्यांनी स्टेटमेंट दिलंय असं सांगणं आणि खरोखर स्टेटमेंट समोर येणं ही सुद्धा गोष्ट तितक्याच महत्वाची होते. आता हे स्टेटमेंट समोर आलेलं आहे. अर्थात या सगळ्या विषयावरची जी कोणती टीका टिप्पणी असेल किंवा या विषयावरचं सगळ्यात महत्वाचं निरीक्षण निश्चितच आता कोर्टाकडून नेमकं काय निरीक्षण नोंदवलं जात आहे, कोर्ट काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. प्रशांत वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी न्यूज 18 लोकमतनं देखील काही सवाल उपस्थित केलेले आहेत, आपण पाहूयात. मोहन भागवत यांना ताब्यात घेण्याचे आदेश नेमके कुणी दिले होते, हा एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. मोहन भागवत यांना गोवण्यामागे नेमकं कुणाचं षडयंत्र असू शकतं, तत्कालीन एटीएस अधिकाऱ्यावर नेमका कुणी दबाव टाकला आणि मोहन भागवत यांच्या विरोधात नेमकं काय षडयंत्र होतं, असे महत्त्वाचे प्रश्न या निमित्तानं आता न्यूज 18 लोकमतकडून उपस्थित होत आहेत.